आहे, डॅश हे सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात. म्हणजे कोणते सजीव निर्जीव आहेत या 4 पर्यायांपैकी? तर विषाणू हा सजीव नसून त्याला निर्जीव मानलं जातं, सजीव मानलं जात नाही. फॉर एक्झाम्पल आता सध्या कोरोना जो आहे, कोविड-19 जो आहे तो विषाणू आहे. शैवाले, आदिजीव आणि जीवाणू हे सर्व जे आहेत ते सजीव आहेत. विषाणू जो आहे तो निर्जीव आहे. म्हणून आपला उत्तर आहे विषाणू. पुढचा प्रश्न आहे, दातांवरील आवरण आणि हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक घटक निवडा. तर दातांवरील आवरण आणि हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक घटक असतो फ्लोराईड, जो की आपल्या टूथपेस्टमध्ये वापरला जातो. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, डॅश हे संपर्क बलाचे उदाहरण आहे. संपर्क बल यामध्ये स्नायू बल जे ते संपर्क बलाचे उदाहरण आहे. कारण जेव्हा आपण स्नायूंनी म्हणजे समजा हातांनी एखादी वस्तू उचलतो तेव्हा हाताचा आणि त्या वस्तूचा थेट संपर्क आलेला असतो. गुरुत्वीय बल यामध्ये पृथ्वीने एखाद्या वस्तूवर बल लावले जाते, त्यावेळेस पृथ्वीचा आणि त्या वस्तूचा प्रत्यक्ष संबंध येत नाही. चुंबकीय बलामध्ये पण चुंबक आणि त्या वस्तूचा प्रत्यक्ष संबंध येत नाही. स्थितिक विद्युत बलामध्ये देखील संबंध येत नाही. म्हणून याचं उत्तर आहे स्नायू बल. स्नायू बल हे संपर्क बलाचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचे प्रमाण मोजले जात नाही? SO2, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, CO, NO2 आणि CO2. तर SO2, कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड या वायूंचं प्रमाण मोजलं जातं व त्यावरून हवा किती प्रदूषित आहे ते ठरवली जाते. परंतु CO2चं प्रमाण मोजलं जात नाही. म्हणून इथं याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, परिदर्शीचा उपयोग कोणत्या ठिकाणी होतो? परिदर्शीचा उपयोग नेहमी पाणबुडीमध्ये होतो. आपला पुढचा प्रश्न आहे, गुणसूत्रांवरील कार्यात्मक घटकांना डॅश म्हणतात. गुणसूत्रांवरील कार्यात्मक घटकांना आपण जनुके म्हणतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, RBC म्हणजे रेड ब्लड सेल्स, WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स ह्या देखील रक्तामध्ये, हे सगळे रक्तातील घटक आहेत. जनुके जे आहेत ते गुणसूत्रांमधील कार्यात्मक घटक आहेत. पुढचा प्रश्न आहे, स्टेनलेस स्टील तयार करताना कोणता घटक वापरत नाही? तर स्टेनलेस स्टील तयार करताना आपण लोखंड व कार्बन वापरतो, क्रोमियम वापरतो, निकेलही वापरतो. हे 4ही घटक आपण वापरतो. परंतु तांबे वापरले जात नाही. आणि आपल्याला तेच विचारलंय, कोणता घटक वापरला जात नाही? तर जर आपण स्टेनलेस स्टील तयार करताना निकेल सोबत तांबे वापरले तर आपल्या भांड्यांना चिरा पडतात. म्हणून स्टेनलेस स्टील तयार करताना तांबे वापरले जात नाही. म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे 4. आहे, कोणता विद्युत घटक पुनर्प्रभारित करता येत नाही? पुनःप्रभारित म्हणजे रिचार्ज. निकेल कॅडमियम, लिथियम आयन विद्युत घट, लेड आम्ल विद्युत घट हे 3ही जे आहेत विद्युत घट ते आपल्याला रिचार्ज म्हणजे पुनःप्रभारित करता येतात. पण कोरडा विद्युत घट जो आहे तो आपण परत पुनःप्रभारित करू शकत नाही. कोरडा विद्युत घटाचं उदाहरण आहे, आपण जे घरामध्ये रिमोटमध्ये घड्याळामध्ये जे सेल वापरतो ते एकदा चार्जिंग त्यांची संपली की आपण नंतर ते काढून टाकतो. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कोरडा विद्युत घट. आपला पुढचा प्रश्न आहे, जलप्रदूषण होताना पाण्यातील डॅशचे प्रमाण कमी होते. जेव्हा जलप्रदूषण होतं तेव्हा पाण्यामधील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि हे ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यावर पाण्यामधील मासे, वनस्पती यांना धोका निर्माण होतो. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, विस्थापनाचे MKS मापन पद्धतीतील एकक हे आहे. तर विस्थापन हे नेहमी MKS पद्धतीमध्ये मीटरमध्ये मोजले जातात. बाकीचे जे MKS पद्धतीमधील विस्थापनाचं एकक जे आहे ते मीटर आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, एकक डॅश लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब म्हणतात. आपल्याला हे माहिती आहे, दाब म्हणजे बल भागिले क्षेत्रफळ. मग इथं बल तर दिलेलं आहे आपल्याला, काय नाही दिलेलं? क्षेत्रफळ. म्हणजे एकक क्षेत्रफळावर
लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब असे म्हणतात. ह्यासाठी तुम्हाला दाबाचे सूत्र माहीत असणे गरजेचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, मूलद्रव्याच्या लहानात लहान कणामध्ये किती प्रकारचे अणू असतात? मूलद्रव्याच्या लहानात लहान कणामध्ये नेहमी एकाच प्रकाराचे अणू असतात. कारण समजा आपण हायड्रोजन हा जर घेतला उदाहरण, तर हायड्रोजनमध्ये हायड्रोजनचेच अणू असणार आहे. म्हणजे ऑक्सिजन घेतला तर ऑक्सिजनमध्ये देखील ऑक्सिजनचेच अणू असणार आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला, शारीरिक डॅश आणि सामाजिकरित्या पूर्णतः सदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य. याच्यामध्ये शारीरिक, सामाजिक काय नाही आहे, धार्मिक याची आवश्यकता नाही, आर्थिकची गरज नाही, राजकीय नाही. मग कोणतं आरोग्य? आरोग्यासाठी महत्त्वाचा घटक कोणता येणार आहे? मानसिक. म्हणून पर्याय क्रमांक 2, शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सदृढ असलो की आपलं आरोग्य उत्तम आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. चुकीची जोडी, अणुसिद्धांत हा डाल्टनने लिहिला आहे, हे बरोबर आहे का? तर बरोबर. अणुसिद्धांत हा डाल्टननेच मांडलेला आहे, म्हणजे ही जोडी बरोबर आहे. प्लम पुडिंग अणुप्रारूप हे थॉम्सनने मांडलेले आहे, ही पण जोडी बरोबर आहे. केंद्रिकीय अणुप्रारूप हे रुदरफोर्डने मांडलेले आहे, ही पण जोडी बरोबर आहे. अणूला ॲटम हे नाव बोरने दिले, तर अणूला ॲटम हे नाव बोर ह्या सायंटिस्टनी न देता डेमोक्रेटसने दिलेलं आहे. म्हणून यापैकी चुकीची जोडी जी आहे ती आहे अणूला ॲटम हे नाव बोर, तर अणूला ॲटम हे नाव कोणी दिलेलं आहे? डेमोक्रेटसने. तर तुम्ही ही चारही नावं जी आहेत ती नोट डाऊन करून ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे, आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच डॅशमध्ये असतात. तर आपण परावर्तनाच्या नियमामध्ये शिकलेलो आहोत, आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका हे एकाच नेहमी प्रतलामध्ये असतात. म्हणून याचा पर्याय क्रमांक आहे 4. पुढचा प्रश्न आहे, श्वसननलिका अन्ननलिकेच्या डॅश असते. श्वसननलिका ही नेहमी अन्ननलिकेच्या पुढे असते. म्हणून याचा पर्याय क्रमांक आहे 4. ध्वनीची वारंवारता डॅश या एककात मोजतात. ध्वनीची वारंवारता नेहमी आपण हर्ट्झमध्ये मोजतो. म्हणून याचा पर्याय क्रमांक आहे 3. टेफ्लॉन हा एक डॅशचा प्रकार आहे. टेफ्लॉन हा एक प्लास्टिकचा प्रकार आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, प्रयोगशाळेत काचेची वस्तू तयार करण्यासाठी कोणती काच वापरतात? प्रयोगशाळेत काचेची वस्तू तयार करण्यासाठी नेहमी प्रकाशीय काच वापरतात. प्रकाशीय काच प्रयोगशाळेतल्या ज्या वस्तू आहेत त्या तयार करण्यासाठी वापरले जाते. शिसेयुक्त जी काच आहे हे नोट डाऊन करून ठेवू शकता तुम्ही. शिसेयुक्त काच आपण विजेचे दिवे, ट्यूबलाईट यांसाठी वापरतो. संस्कारित काच आपण नेहमी सपाट तंतुरूप फेन काच यासाठी वापरली जाते. प्रकाशीय काच जी आहे ती चष्मे, दुर्बीण, सूक्ष्मदर्शीची भिंगे यासाठी वापरली जाते. आणि सिलिका काच ही आपली नॉर्मल काच असते. पुढचा प्रश्न आहे, पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम डॅश करते. पेशींमधील बदल झाले तरी पेशीचं वातावरण, पर्यावरण तसंच ठेवण्याचं काम ही नेहमी रिक्तिका करते. रिक्तिकेचं कार्य असतं, पेशीमध्ये काहीही बदल झाले तरी तिचं आजूबाजूचं जे पर्यावरण आहे ते समान ठेवायचं काम असतं. मग पेशीद्रव्यपटलाचं काय काम असतं हे नोट डाऊन करून ठेवा. पेशीद्रव्यपटलाचं काम असतं बाह्य पर्यावरणापासून रक्षण करणं. गोल्गी संकुलाचं काम असतं प्रथिने, विकरे यांचे बदल करून त्यांना पेशीबाहेर
पाठवणे. आणि तंतुकणिका तुम्हाला माहितीच आहे, त्या आहेत पॉवर हाऊस ऑफ अ सेल. आपला पुढचा प्रश्न आहे, दही या पदार्थामध्ये कोणते आम्ल असते? तर दह्यामध्ये नेहमी लॅक्टिक आम्ल असते. दह्यामध्ये लॅक्टिक, आता तुम्ही हे नोट डाऊन करायचं, कशामध्ये कोणतं कोणतं आम्ल असतं. टार्टारिक आम्ल जे आहे ते चिंचेमध्ये असतं. सायट्रिक आम्ल म्हणजे सायट्रिक ॲसिड हे लिंबामध्ये असतं. ॲसिटिक आम्ल म्हणजे ॲसिटिक ॲसिड हे व्हिनेगरमध्ये असतं. तर दह्यामध्ये कोणतं आम्ल आहे? लॅक्टिक आम्ल. म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करण्याचे कार्य कोण करते? पेशींवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करण्याचे काम जे आहेत ते लयकारिका म्हणजे आपल्या शरीरातील सैनिकी पेशी जे आहेत त्या करतात. लयकारिका करतात. लवके जे आहेत, म्हणून ह्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे. लवके जे आहेत ते प्रकाश संश्लेषणाचं काम करतात. तंतुकणिका ज्या आहेत त्या पॉवर हाऊस ऑफ अ सेल आहेत. आणि गॉल्गी संकुल जे आहे ते प्रथिने, विकरे, वर्णके यांच्यामध्ये बदल करून पेशी बाहेर पाठवण्याचं काम करतात. पुढचा प्रश्न आहे आपला, वेगळा पर्याय निवडा. तर आपल्याला पर्याय दिलेला आहे साखर, ग्लुकोज, युरिया आणि मीठ. तर ह्यामध्ये साखरेचं सूत्र आहे C12H22O11. ग्लुकोजचं सूत्र आहे C6H12O6 आणि युरियाचं सूत्र आहे CH4N2O आणि मिठाचं सूत्र आहे NaCl. हे तुम्हाला माहिती आहे, मिठाचं सूत्र NaCl आहे. तर आपण पहिले 3 पर्याय जर पाहिले तर प्रत्येकामध्ये कार्बन हायड्रोजन तिन्हींमध्ये कार्बन आणि हायड्रोजन आहे. मिठामध्ये मात्र कार्बन नाही आहे, हायड्रोजनही नाही आहे. म्हणून इथं वेगळा पर्याय आपला येणार आहे मीठ. म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, डॅश मोजण्यासाठी सेल्सिअस, फॅरनहाईट व केल्विन ही एकके वापरतात. सेल्सिअस आपल्याला हे माहिती आहे, तापमान जे आहे ते सेल्सिअसमध्ये मोजतात. त्यामुळे तुम्ही इथं डायरेक्टली पर्याय क्रमांक 3 लिहिला तरी चालेल. उष्णता जी आहे ती जूलमध्ये, अर्गमध्ये मोजली जाते. विशिष्ट उष्मा जो आहे तो कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअसमध्ये मोजला जातो. हे नोट डाऊन करून ठेवू शकता तुम्ही. बल जे आहे ते न्यूटन आणि डाईनमध्ये मोजलं जातं. तर इथं सेल्सिअस, फॅरनहाईट आणि केल्विन हे कशामध्ये मोजलं जातं? तापमान. म्हणून आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोणत्या शहरात आहे? तर हे उत्तर आपल्यासाठी आहे, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ही आपल्या पुण्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, रक्ताभिसरण संस्थेमध्ये कशाचा समावेश होतो? रक्ताभिसरण संस्था म्हणजे रक्ताचे वहन करणे हृदयाकडून शरीराच्या इतर भागांकडे, शरीराच्या इतर भागांकडून हृदयाकडे. तर त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? हृदयाचा होतो, रक्तवाहिन्यांचा होतो आणि केशिकेचा होतो. म्हणजे ब, क, ड. तर पर्याय क्रमांक येणार आहे आपला 4. वायुकोश जो आहे त्याचा तो श्वसन संस्थेमध्ये वायुकोशाचा समावेश केला जातो. म्हणून हृदय, रक्तवाहिन्या, केशिका, ब, क, ड. पर्याय क्रमांक 4. आपला पुढचा प्रश्न आहे, CO2 plus twice NaOH gives dash plus H2O. तर इथं CO2 plus twice NaOH म्हणजे ह्याच्यामध्ये आपलं तयार होतं Na2CO3. यामध्ये क्षार आणि पाणी तयार होते. उदासीनीकरणाची ही अभिक्रिया आहे. पुढचा प्रश्न आहे, सूर्याच्या केंद्रभागातील डॅश हा इंधनाचे कार्य करतो. सूर्याच्या केंद्रभागामध्ये मुख्यतः हायड्रोजन हा वायू आहे. म्हणून हायड्रोजन जो आहे तो
इंधनाचे कार्य करतो, म्हणून पर्याय क्रमांक आहे 3. पुढचा प्रश्न आहे, डॅशमधील हरितलौकात हरितद्रव्य असते. हरितद्रव्य जे आहे ते पानांमधील हरितलौकात हरितद्रव्य असतं. खोडामध्ये, मुळामध्ये, फुलामध्ये हरितद्रव्य नसतं, म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, पाण्यात कोणत्या धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून पिवळी ज्योत दिसते? तर आपल्याला हे माहिती पाहिजे, सोडियम ह्याचं उत्तर आहे, कारण की सोडियम जर हवेत आपण धरला तर तो हवेतील ऑक्सिजनशी संयोग होऊन तो पेट घेतो. जर आपण तो पाण्यामध्ये ठेवला तरी तो पाण्यामध्ये जळतो, पेट घेतो, पाण्यातील ऑक्सिजनशी संयोग होऊन तो जळतो. म्हणून नेहमी सोडियम हा जो धातू आहे आपण केरोसिनमध्ये बुडवून ठेवतो. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की सोडियम हा कशामध्ये बुडवून ठेवला जातो, तर तुम्हाला तिथं लिहिता आलं पाहिजे केरोसिन म्हणजे रॉकेलमध्ये बुडवून ठेवतो. आपला पुढचा प्रश्न आहे, पाणपक्ष्यासाठी जगप्रसिद्ध अभयारण्य कोणते? तर पाणपक्षी हा मुख्यतः भरतपूर या अभयारण्यामध्ये आढळला जातो, म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. इथं आणखीन गोष्टी नोट डाऊन करून ठेवा तुम्ही. रणथंबोर या अभयारण्यामध्ये पट्टेदार वाघ आढळतात. भरतपूरमध्ये पाणपक्षी. काझीरंगामध्ये एकशिंगी गेंडे आढळतात, की जे जगाच्या 2/3 गेंडे जे आहेत ते काझीरंगा अभयारण्यामध्ये आढळतात. गीर येथे आशियाई सिंह आढळले जातात. म्हणून याचं पाणपक्ष्यासाठी कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे? भरतपूर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारच्या संयुगाची निर्मिती झाली आहे? तर इथं आकृती व्यवस्थित ऑब्झर्व करायची तुम्ही. हा जो आहे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत 2, 8 आणि 1. आणि ही आकृती जरा व्यवस्थित दिसत नाही आहे, पण याच्यात पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. आणि म्हणजे हा जो अणू आहे तो सोडियमचा अणू आहे. नंतर हा जो आहे तो क्लोरीनचा आहे, 2, 8 आणि 7. 2, 8, 7. मग ह्याचा पुढं आयन निर्मिती होती आहे. Na आपला जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो क्लोरीनला देतो आणि Na वर चार्ज येतो प्लस. क्लोरीनमध्ये हा जो बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन स्वीकारला जातो आणि क्लोरीनवर चार्ज येतो मायनस, म्हणजे Na+ आणि Cl-. Na जो आहे तो कॅटायन आहे आणि Cl जो आहे तो ॲनायन आहे. म्हणजे इथं उत्तर आहे NaCl हे आयन्स तयार झालेले आहेत, प्लस आणि मायनस. Na+ आणि Cl-. ज्याने इलेक्ट्रॉन दिला आहे त्याच्यावर प्लस चार्ज आला, ज्याने इलेक्ट्रॉन घेतला आहे म्हणजे निगेटिव्ह चार्ज घेतला आहे त्याच्यावर मायनस चार्ज आला. म्हणून इथे NaCl ह्या आयनिक संयुग, ज्यावेळेस इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते त्यावेळेस तिथे आयनिक संयुग असतो, म्हणून ह्याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. सहसंयुज संयोग म्हणजे आपण तिथे इलेक्ट्रॉनची भागीदारी करत असतो, इथे भागीदारी नसून इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. आपला पुढचा प्रश्न आहे, वैद्यकीय तापमापीत सुमारे डॅश या दरम्यान तापमान मोजता येते. तर वैद्यकीय तापमापीत नॉर्मली वैद्यकीय म्हणजे डॉक्टरकडे जो आपला थर्मोमीटर असतो त्याच्यामध्ये फक्त 35° ते 42° सेल्सिअस इतकंच तापमान मोजतो आणि ते नॉर्मली फॅरनहाईटमध्ये असतं. 101, 102 असा ताप मोजला जातो, ते नॉर्मली फॅरनहाईटमध्ये असतं, डिग्री सेल्सिअसमध्ये नसतं. डिग्री सेल्सिअसमध्ये 35° ते 42° सेल्सिअस इतकंच तापमान मोजलं जातं. पुढचा प्रश्न आहे, म्हणून याचा पर्याय आहे 3. पुढचा प्रश्न, किती विरलन आणि संपीडन मिळून तरंगाचे एक आवर्तन पूर्ण होते? तर 1 विरलन आणि 1 संपीडन मिळून तरंगाचे एक आवर्तन पूर्ण होते, म्हणून ह्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य जोडी ओळखा.
ह्याच्यामध्ये अयोग्य कार्ल लिनियस 3 सृष्टी दिलेल्या आहेत. कार्ल लिनियसच्या 3 सृष्टी नसून 2च सृष्टी आहेत. त्या आहेत वनस्पती आणि प्राणी. मग हाच पहिलीच जोडी जी आहे ती चुकलेली आहे. हे जरी असलं, पहिला पर्याय अयोग्य असला तरी तुम्ही ही गोष्ट नोट डाऊन करून ठेवा. हेकेल 3 सृष्टी. हेकेलच्या 3 सृष्टी कोणत्या आहेत तर प्रोटिस्टा, प्राणी आणि वनस्पती. चॅटनच्या 2 सृष्टी कोणत्या आदिकेंद्रकीय व दुष्चक्रेंद्रकीय. आणि कोपलँडच्या 4 सृष्टी ज्या आहेत त्या आहेत मोनेरा, प्रोटिस्टा, प्राणी आणि वनस्पती. ह्या तुम्ही गोष्टी नोट डाऊन करून ठेवू शकता. कसाही प्रश्न विचारला तरी तुम्हाला ते लिहिता येईल. अशा प्रकारे विज्ञानाचे आणखीन तुम्हाला जर सराव संचनचे व्हिडिओ पाहिजे नसेल आणि त्याचं नोटिफिकेशन मिळवायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कडेला जे बेल आयकॉन असतं ते दाबा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. मी व्हिडिओ अपलोड केल्यावर तो व्हिडिओ तुम्हाला लगेचच पाहता येतील. थँक्यू.